आता बघा, ज्या शेतकऱ्यांनी हे पोर्टल सुरू होण्याआधी अर्ज केलेले असतील, म्हणजे एप्रिल पर्यंत किंवा मार्च पर्यंत अर्ज केले असतील, त्या शेतकऱ्यांना जर त्यांचे अर्ज चेक करायचे असतील जुने अर्ज, तर आपण आधीच सांगितलं की या ठिकाणी बघा, शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जाची तारीख व वेळेनुसार क्रमवारी यादी यामध्ये आपण चेक करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी जिल्हा, तालुका, गावाचं नाव, बाब म्हणजे कुठल्या योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज केलेला होता आणि तुमची वर्गवारी. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव दिसेल. तुमच्या गावामध्ये ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले असतील त्यांचं सुद्धा नाव दिसेल आणि त्या ठिकाणी तुमचा क्रम पण दिसेल. आणि ज्या शेतकऱ्यांनी आता अर्ज केले असतील म्हणजे हे पोर्टल सुरू झाल्यानंतर, तर त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी फार्मर आयडी वापरायचा आहे. फार्मर आयडी वापरून त्या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. लॉग इन करताना फार्मर आयडी रजिस्टर करताना तुम्ही जो मोबाईल नंबर दिला असेल त्या मोबाईल नंबरवरती ओटीपी येईल आणि तो ओटीपी या ठिकाणी टाकून तुमचं अकाउंट लॉग इन होईल. ज्या शेतकऱ्यांनी आता अर्ज केलेले असतील म्हणजे हे पोर्टल सुरू झाल्यानंतर, तर त्यांना घटक इतिहास पहा या ऑप्शन मध्ये अशा प्रकारचे 4 ऑप्शन दिसतील. यामध्ये लागू केलेले घटक, छाननी अंतर्गत अर्ज, निधी वितरण, नाकारलेले किंवा रद्द केलेले आणि पेमेंट प्रणाली. जर तुम्ही पेमेंट केलं नसेल तर तुम्हाला हे ऑप्शन दिसेल. आता यामध्ये बघा, लागू केलेले घटक यामध्ये तुम्हाला तुम्ही आता जे अर्ज केले आहेत त्याची लिस्ट दिसेल बघा, अशा प्रकारची. ठीक आहे. आणि जे जुने अर्ज आहेत म्हणजे हे पोर्टल सुरू होण्याआधीचे, तर ते आपल्याला या होम पेजला, मेन पेजला सुद्धा लिस्टमध्ये चेक करता येईल. तर अशा प्रकारची ही माहिती आहे मित्रांनो. आणि जर डॉक्युमेंट अपलोड करायचे असेल, तर ज्या शेतकऱ्यांची निवड झालेली आहे अशा शेतकऱ्यांना या ऑप्शनवरती चलन अपलोड करा या ऑप्शनवर जायचं आहे. त्यानंतर पूर्वसंमती मिळण्याच्या आधी म्हणजे जेव्हा आपली निवड होते, मोबाईलवरती SMS येतो, तेव्हा आपल्याला वैयक्तिक कागदपत्रे अपलोड करायची असतात. त्यामध्ये 7/12 असेल, 8 असेल आणि ज्या घटकासाठी तुमची निवड झाली आहे त्या घटकाचं कोटेशन, बँक पासबुक, आधार कार्ड या गोष्टी अपलोड करणं गरजेचं असतात. तर या ठिकाणी बघा, कागदपत्रे अपलोड करा. यामध्ये 8 7/12, जातीचा दाखला, अन्य कागदपत्रे एक, यामध्ये आपण आपलं आधार कार्ड आणि कोटेशन, त्यानंतर बँक पासबुक हे घटक जोडू शकतो. आता या ठिकाणी आपल्याला PDF फॉर्मॅटमध्ये जर डॉक्युमेंट असतील तर ते अतिउत्तम. आणि ते डॉक्युमेंट आपण इथे अपलोड केले पाहिजे. आणि अपलोड केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी त्याची लिस्ट सुद्धा दिसेल. तर या ठिकाणी इथेच थांबूया.